मित्रांनो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या शहराच्या कार्यालयामध्ये आहोत. याचं कारण असं की 19 तारखेला राजनबापू सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रतिकदादा पाटील यांचा जन्मदिवस आहे. याच औचित्य साधून सर्व टीम आता कामाला लागले. विविध उपक्रमांचं जिल्हाभर तालुकाभर नियोजन केलेलं आहे. त्या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी शहराचे अध्यक्ष शाजीबापू पाटील आपल्यासोबत आहेत. सगळे इथं कार्यकर्ते आहेत. तर आपण त्यांना विचारूया की नेमकी कशा पद्धतीनं यावेळेला प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य उपक्रम काय नेमके राबवणार आहेत. बापू नमस्ते. नमस्कार. आता प्रतिकदादा पाटील यांचा वाढदिवस आहे. आज शहरभर उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. नेमकं कशा पद्धतीने आयोजन केलं विविध उपक्रमांचं? मी प्रथम आमचे युवा नेते प्रतिकदादा यांना वाढदिवसाच्या ईश्वरपूर शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं प्रथम त्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक वर्षी एक इस्लामपूर शहरामध्ये राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि आमच्या भगिनींच्यामध्ये एक उत्साहपूर्व असं खेळाचं वातावरण, एक चांगल्या पद्धतीचं वातावरण असतं. आणि दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या ठिकाणी शरीराला सुद्धा आपला काहीतरी थोडासा व्यायाम असावा हिची धारणा मनामध्ये ठेवून ह्या ठिकाणी प्रत्येक बूथ व्हायच 63 बूथ आहेत. 63 बूथमध्ये 10 खेळाडू असे जवळजवळ उद्या सर्वसाधारण 650 खेळाडू ह्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. आणि ह्याचे लॉट पाडून त्या ठिकाणी ह्या स्पर्धा सकाळी 10ला चालू झाल्या की रात्री बराच वेळ ह्या स्पर्धा चालतात. आणि निश्चित एक इस्लामपूर शहरामध्ये राष्ट्रवादीमय वातावरण निश्चित त्या ठिकाणी ह्या 8 दिवसाच्या कालामध्ये राहतं. आणि एक प्रत्येकाला वाटतं की ह्या उत्साहामध्ये आपणही सामील व्हावं. हाच त्याच्या पाठीमागला उद्देश आहे. आम्ही सर्वांना त्या ठिकाणी प्रेक्षकसुद्धा जवळजवळ दिवसाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार प्रेक्षक त्या ठिकाणी बसण्याची सुद्धा आम्ही गॅलरी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 15 ते 20 हजार पब्लिक त्या ठिकाणी हा स्पर्धेचा आनंद त्या ठिकाणी लुटत असतात. निश्चित हे करत असताना दादांचं सुद्धा तेवढंच तोलामोलाचं आमच्या युवकांना सुद्धा तेवढीच साथ निश्चित असते. आणि त्या उद्या बक्षीस समारंभ जे आहे ते बक्षीस समारंभ आमचे नेते जयंत पाटील साहेब हे संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि साहेबांच्या शुभ हस्ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एक पत्रकार विरुद्ध नगरसेवक अशी मॅच त्या ठिकाणी आम्ही संध्याकाळी 6 वाजता आम्ही ती ठेवणार आहे. त्याचाही आनंद शहरवासियांनी लुटावा अशा पद्धतीचे. आणि सर्वांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग तर आहेच, पण बघण्यासाठी सुद्धा शहरवासियांनी असंख्य लोकांनी त्या ठिकाणी बंधू भगिनींना महिलांना सुद्धा बसण्याची स्वतंत्र गॅलरी त्या ठिकाणी केलेली आहे. सर्वांनी ह्या स्पर्धेचा उद्या 18 तारीख शनिवारी ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर वाळवा बाजारच्या समोर त्या ठिकाणी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो.